राखीच्या धाग्यातून उमटली आशेची नवी किरण. माहीमच्या रोनाल्ड मॅकडॉनल्ड हाऊसमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते कॅन्सर पीडित बालकांना राखी बांधून अनोख्या रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. थोड़े पीछे अतिशय छान सुंदर डोनाल्ड मॅकडॉनल्ड हाऊस या ठिकाणी मी आले आहे आणि या ठिकाणी आपल्या जवळपास 18 वर्षाखालील कॅन्सर पीडित मुलांसाठी इतकं सुंदर व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे मला स्वतःला बघून इतकं वेगळे, म्हणजे पहिल्यांदा मी मुंबईमध्ये अशा ठिकाणी आले ना ज्या ठिकाणी त्या कुटुंबाला इथे आधार दिला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी हे संपूर्ण भारतातून टाटा हॉस्पिटलमध्ये जेव्हा ट्रीटमेंट करण्यासाठी येतात तेव्हा सर्वात मोठा प्रश्न हाच असतो की पेशंटला घेऊन आपण थांबायचं कुठे, राहायचं कुठे. सगळ्यांना पाहिलं तर सगळेच सर्वसाधारण गरीब कुटुंबातले आहेत, पण त्यांच्यासमोर फार मोठा प्रश्न असतो की मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण थांबणार कुठे. तर अशा वेळी डोनाल्ड मॅकडॉनल्ड हाऊसने त्या ठिकाणी त्यांच्या अतिशय बोलतात ना हृदय हार्ट टच असा त्यांच्या मनाचा विचार करून या ठिकाणी इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. मी पूर्ण बिल्डिंग पाहणी केली. 16 खोल्या आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली राहू शकते. किचनमध्ये जाऊन आली. किचनमध्ये प्रत्येकीला वेगळी चूल आहे, सगळी भांडी दिली गेलीत आणि त्यांनी त्या आईने आपल्या बाळासाठी तिथे त्या बाळाला जे आवडेल ते जेवण या ठिकाणी करायचं. त्यासाठी संपूर्ण मोफत आहे, 1 रुपया यांच्याकडनं घेतला जात नाही. आणि प्रत्येकाच्या रूममध्ये ग्रोसरी आहे ती त्यांना दिली जाते. म्हणजे हायजीन पण अतिशय सुंदर, स्वच्छता खूप छान. त्याच्यावरती केअरटेकिंग असलेल्या ज्या आपल्या मुली आहेत त्या पण खूप छान सांभाळतात आहे. आणि व्यवस्थापक इथे मॅडमचं नाव सुलक्षणा मॅडम आणि ही संपूर्ण टीम इतकं छान काम करते. खरंच स्पीचलेस आहे, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहे. इतकं सुंदर ह्या बाळांसाठी उभं केलं आहे अख्खं एवढं मोठं साम्राज्य. तर डोनाल्ड मॅकडॉनल्ड हाऊसच्या माध्यमातून एक समाजासाठी आपण काहीतरी करायचं असतं हे आपण नेहमी बोलतो, पण डोनाल्ड मॅकडॉनल्ड हाऊसने हे करून दाखवलं. आपण मुलांना गिफ्ट दिलं, पण मुलांना एक गिफ्ट दिलं, कसं वाटलं तुम्हाला? मुलांनी माझ्यासाठी राख्या तयार केल्या, मी त्यांना त्या राख्या बांधल्या. पण आता मला आज शेड्यूलमुळे मी उद्या त्यांच्यासाठी खेळणी पाठवते खूप छान छान. आता तर मी त्यांच्यासाठी चॉकलेट घेऊन आले, पण उद्या त्यांच्या प्रत्येकाला खेळणी सेपरेट मिळणार. त्यांनी काय बनवून दिलं तुम्हाला? गिफ्ट टेबल? हो, छान छान गिफ्ट बनवून दिले. आता मला भारत माता या ठिकाणी तुम्ही बघितलं इतकी सुंदर छान त्यांनी बनवून दिलं मला. आणि आता आम्ही इथे भारत माता की जय असे नारे पण दिलेत आम्ही. तर इतकं सुंदर छान त्यांच्याकडनं मला गिफ्ट मिळालेलं मी अतिशय जपून ठेवणार माझ्या मेयर बंगल्यामध्ये. मेयर बंगल्यामध्ये लोकांनी दिलेलं सगळं सामान मी आवडीने ठेवते.
कारण ते लोकांचंच घर आहे, सगळ्या मुंबईकरांचं घर आहे ते, आणि मुंबईकरांनी दिलेल्या सगळ्या गोष्टी मी तिथे सांभाळून ठेवते. ही कायम माझ्यासाठी आठवण राहणार की त्यांनी मला ही छान गिफ्ट दिली. बंधन है और हमारा उद्देश्य यही है, ये जो बच्चे और फैमिलीज़ देश भर से यहाँ इलाज के लिए आए हुए हैं, तो यहाँ इनका रहने का पूरा हम लोगों ने इंतज़ाम किया। रोनाल्ड मैकडॉनल्ड्स हाउस में रहने का, खाने का, इनको हॉस्पिटल ट्रीटमेंट के लिए जाने का। तो आज रक्षाबंधन है तो इनको ऐसा लगना नहीं चाहिए घर के बाहर हैं ये, तो हम सब लोग मिलके इनके साथ में रक्षाबंधन मना रहे हैं। भाइयों ने, बहनों ने राखी बांधी एक दूसरे को, और इनको खुश देख के हमें काफ़ी अच्छा लग रहा है। किस तरह, क्या इसके अलावा और भी हर फेस्टिवल यहाँ मनाए जाते हैं, क्या क्या? या जैसा मैंने पहले बोला कि ये इनका घर से दूर एक घर है, और जैसे कोई भी त्यौहार होता है, दिवाली, क्रिसमस, हम लोग इनके साथ मनाते हैं और इनको खुशियाँ देने की कोशिश करते हैं हम लोग, जिससे अगेन इनको लगे कि ये लोग अपने घर पे ही हैं और इनका कोई बीमारी इनको कुछ परेशानी नहीं कर रही है, और लोग यहाँ पे अच्छी तरह से रह रहे हैं। तो यहाँ पर आपने बताया कि यहाँ पर बच्चे आते हैं ट्रीटमेंट के लिए, तो कौन से इलाज यहाँ पे की जाती है या यहाँ पर ये रहने के लिए आते हैं? क्या है यहाँ पे? ये पूरे भारत में, जहाँ तक मुझे अभी याद है, हमको खुले हुए यहाँ पे 11 महीने हो गए हैं। करीब 10-12 स्टेट से लोग आते हैं, मोस्टली महाराष्ट्र से, और दूर दूर गांव से आते हैं यहाँ पे ट्रीटमेंट के लिए। हमारे पास रहते हैं कई लोग तो 9-9, 10-10 महीने यहाँ रह के गए हैं और यहाँ से ठीक होके जाते हैं। हम लोग को बहुत अच्छा लगता है। ये पहल होती है, इसके अलावा और क्या पहल किए जाते हैं, उपक्रम यहाँ पे मनाए जाते हैं? और यहाँ पे इनको हॉस्पिटल जाते हैं जब ये ट्रीटमेंट के लिए, इनको हम लोग ट्रांसपोर्ट देते हैं पूरा यहाँ पे जितनी भी फैमिलीज रहती हैं उनको पूरा खाना यहाँ पे बनाते हैं पूरा वो खुद, तो उनको घर का खाना भी मिलता है। उनकी पूरी फैमिली उनके साथ में रहती है, तो उनको ये लगता नहीं कि वो घर के बाहर ट्रीटमेंट के लिए आए हुए हैं। तो ओवरऑल हमारा उद्देश्य यही है कि उनको घर जैसा माहौल यहाँ पे पूरी तरह से दिया जाए, पौष्टिक खाना मिले उनको और खुश रहें वो, यही हमारा मेन उद्देश्य है। रक्षाबंधन के अवसर पे क्या संदेश देना चाहूँगा? मेन संदेश तो रक्षाबंधन का जो होता है कि हर फैमिली साथ में रहे, अपने भाई बहनों की रक्षा करे और उनकी कुशल मंगल के लिए प्रे करे, यही सबसे बड़ा रक्षाबंधन का उद्देश्य होता है।